विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक विषय, त्याच्या अंतर्गत संख्या मालिका किंवा क्रमवार संख्यांची मालिका नंबर सिरीज हा एक घटक, ज्या घटकावर आपण रोज 20 या पद्धतीनं प्रश्न पाहत आहोत। यापूर्वी आपले 6 व्हिडिओ झालेत, म्हणजे 120 प्रश्न झाले आहेत। ते तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नंबर्स 20 नावाची प्लेलिस्ट जर सर्च केली तर तुम्हाला पाहायला मिळतील। आजच्या 20 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आपल्या समोरचा असा आहे बघा। 14, 28, 20, 40, 32, 64 अशा प्रकारची ही सिरीज आहे। आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 52, 56, 128 किंवा 48 यापैकी योग्य संख्या शोधावायची आहे। ज्यावेळेस आपण सिरीज बघत होतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं असेल बघा, 14 नंतर 28 आहेत, याची दुप्पट आहे। परंतु म्हणजे इथं 14 गुणिले 2 झालेत, पुढे बघा 28 पासून 20 झालेत, म्हणजे -8 झालेत। पुन्हा 20च्या पुढची संख्या 40 आहे, म्हणजे गुणिले 2 झालेत। त्या 40 पासून पुढची संख्या परत कमी झाली, म्हणजे -8 झालेत। आता 32 पासून पुढची संख्या परत आपल्याला 64 दिली आहे, गुणिले 2 झालेत, म्हणजे पुढची संख्या ही या संख्येपेक्षा -8 असणार आहे। म्हणजे 64 मधून वजा जर 8 केले तर आपल्याला 56 मिळतील। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे। त्याच पद्धतीने आपण इथं आतापर्यंत बघितलेल्या उदाहरणा पद्धतीनं जर उदाहरण बघितलं तर 2 वेगवेगळ्या सिरीज दिसतात, त्या पद्धतीने उत्तर निघते का पाहूया आपण। आपल्याला ज्या 2 वेगवेगळ्या सिरीज दिसत आहेत, कोणत्या सिरीज दिसत आहेत बघा। इथं या 2 मध्ये संख्या वाढले पुन्हा कमी झाले, वाढले पुन्हा कमी झाले, असं असेल वाढ आणि कमी, त्यावेळेस आपण 2 वेगवेगळ्या सिरीज घेतो। सिरीज कशा घेतो आपण? पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या, या संख्या आपण मांडून घेऊया किंवा लिहून काढूया। 14, 20, 32 आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्नचिन्ह आहे। त्याच पद्धतीने आपण दुसरी सिरीज लिहून काढू। आपल्याला दुसरी सिरीज काय करावी लागेल? दुसरी संख्या, चौथी संख्या, 6वी संख्या, ती लिहून काढूया। 28, 40, 64। आता पुढची संख्या आपल्याला विचारली नाही, संख्या विचारलेली या सिरीज मधली, त्यासाठी आपण त्या सिरीजचं निरीक्षण करू। इथं बघा याच्यामध्ये 6चा फरक आहे। 14 आणि 20 यांची वजाबाकी केली तर उत्तर 6 येते। 32 आणि 20 यांची वजाबाकी केली तर उत्तर 12 येते। इथं 2 पद्धतीने आपण बघू शकतो, एक तर 6ची दुप्पट झालेला फरक असं बघू शकतो, किंवा 6 मध्ये फरक वाढलेला 6, जर आपण याच्यामध्ये 6ची वाढ असं धरलं तर पुढचा फरक हा 18चा आहे असं गृहीत धरूया। म्हणजे 32 अधिक 18 केले तर 50 मिळतात, परंतु आपल्याकडे पर्यायामध्ये 50 नाही, म्हणजे 6ची वाढ फरकामध्ये झाली, हा विचार आपला चुकीचा ठरतोय। मग आपल्याला काय करावं लागेल बघा, 6ची दुप्पट आहे 12, पुढचा फरक आपण 12ची दुप्पट केला, 12ची दुप्पट 24, म्हणजे पुढची संख्या या 32 पेक्षा 24 न वाढणार आहे। म्हणून जर यांची बेरीज केली, 4 आणि 2 6, 3 आणि 2 5, याही पद्धतीने उत्तर आपल्याला 56 मिळते। पर्याय क्रमांक 2। पुढे जाऊया, आपण दुसरा प्रश्न पाहूया। आपल्या समोरचा दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो। 36, 34, 30, 28, 24 प्रश्नचिन्ह। या सिरीज वाचत असताना आपल्याला कमी कमी होत चाललेल्या दिसतील संख्या,
आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 20, 22, 23, 26 यापैकी योग्य संख्या निवडायची आहे. त्यासाठी आपल्याला यातला निश्चित क्रम शोधावा लागेल. क्रम शोधताना आपल्या असं लक्षात येईल बघा, 36 आणि 34 यांच्यामध्ये 2चं अंतर आहे. 34 आणि 30 यांच्यामध्ये 4चं अंतर आहे. 30 आणि 28 यांच्यामध्ये 2चं अंतर आहे. 28 आणि 24 यांच्यामध्ये 4चं अंतर आहे. म्हणजे पुढचं अंतर बघा, आता नीट निरीक्षण करा, 2चं 4चं अंतर म्हणजेच फरक, परत पुन्हा 2चं पुन्हा 4चं, म्हणजे आता 24 पासून पुढची संख्या ही 2च्या फरकानं, फरक पुन्हा कमी झालेला आहे, म्हणजे कमी होणार आहे. म्हणजे 2 न कमी होणारी संख्या 24 पेक्षा 2 न फरक असणारी आणि कमी असणारी संख्या 22, जे की आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. याही प्रश्नाचं उत्तर 2 वेगवेगळ्या सिरीज जर केले आपण तरी सुद्धा मिळेल. कसं मिळेल बघा, आपली पहिली सिरीज होईल 36, 30 आणि 24. 36, 30, 24 या दोन्हीमध्ये 6चा फरक आहे. या दोन्हीमध्ये 6चा फरक आहे. आपली दुसरी सिरीज कशी होईल, 34, 28. 34 आणि 28 मध्ये सुद्धा 6चा फरक आहे, वजा आहे, हे वजा झाले. 28 मधून वजा 6 केले तर 22 मिळतील, जे की आपण आधी पण म्हटलं होतं, पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने. पुढचा प्रश्न बघूया. आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो. प्रश्न वाचतानाच उत्तर समजते. 2, 5, 7, 12, 19, 31, प्रश्नचिन्ह 81. संख्या वाढत चाललेल्या आहेत आणि कशी वाढ आहे हे आपल्या लक्षात कसं येते बघा. पहिल्या 2 संख्या आपण लिहू, 2 आणि 5, आणि मग यांची जर बेरीज केली तर ती 7 येते, जी पुढे 3 नंबरला दिली आहे. पुन्हा या दोन्हीची जर बेरीज केली तर ती 12 येते, जी त्याच्या पुढे दिली आहे. पुन्हा या 7 आणि 12ची बेरीज केली तर ती 19 येते, ती पुढे दिली आहे. पुन्हा या 12 आणि 19ची बेरीज केली तर ती 31 येते. मग आता 19 आणि 31 यांची बेरीज करावी लागेल. यांची बेरीज केली, 9 मध्ये हे 1 घेतले तर 10 झाले, हे 10 20 झाले आणि हे 30 50 झाले. बेरीज तोंडी आणि पुन्हा या 50 इथं गृहीत धरून 50 आणि त्याच्या आधीचं 31 यांची बेरीज केली तर ती 81 येते. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी आपली संख्या 50 असणार आहे. परत एकदा बघा, पहिल्या 2 संख्यांची बेरीज ही तिसरी संख्या आहे. पुन्हा दुसरी आणि तिसरी संख्या यांची बेरीज केली तर चौथी संख्या मिळते. तिसरी संख्या आणि चौथी संख्या यांची बेरीज केली तर 5वी संख्या मिळते. चौथी आणि 5वी संख्या यांची बेरीज केली तर 6वी संख्या मिळते. मग आता आपल्याला 7वी संख्या मिळवण्यासाठी काय करावं लागेल, या 5व्या आणि 6व्या संख्येची बेरीज करावी लागेल, जी 50 येते. त्याच्यानंतर पुन्हा 7वी संख्या आणि 6वी संख्या यांची बेरीज केली तर पुढची आपली 8वी संख्या मिळते. या पद्धतीने. किंवा आणखीन आपण याचं उत्तर असं काढू शकतो बघा. कसं उत्तर निघतंय बघा. आपण हे 31 लिहिलं, या दोन्ही मधला फरक बघा 3 आहे, या दोन्ही मधला फरक बघा 4 आहे, या दोन्ही मधला फरक बघा 5 आहे, या दोन्ही मधला फरक बघा 7 आहे. या दोन्ही मधला फरक इथं 2 आहे. या फरकाचं निरीक्षण करा. 2, 5, 7 या दोन्ही मधला फरक बघा 12 आहे, जो इथं दिलाय. या दोन्ही मधला फरक बघा 7 झाला. या दोन्ही मधला फरक बघा 12 आहे. त्याच्यानंतरचा पुढचा फरक असणार आहे 19चा, आणि मग 31 अधिक 19 केले तर आपल्याला 50 मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न बघा, 3, 5, 6, 11, 9, 17, 12 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 20, 10, 22, 23 हे पर्याय दिले आहेत. आता 3 पासून 5 पर्यंत वाढले, 5 पासून 6 पर्यंत पण वाढले, 6 पासून 11 पर्यंत वाढले, मात्र पुन्हा 11 नंतर 9 कमी झाले, पुन्हा वाढले, पुन्हा कमी झाले. पुढची संख्या विचारलेली आहे. ज्यावेळेस एकदा वाढ आणि एकदा कमी झालं असं दिसेल त्यावेळेस आपण 2 सिरीज रूपांतर करतो. 2 सिरीजमध्ये रूपांतर केल्यानंतर पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या, 7वी संख्या लिहून काढूया. 3, 6, 9, 12. त्याच पद्धतीनं दुसरी सिरीज आपली कशी होईल? दुसरी संख्या 5, चौथी संख्या 11, 6वी संख्या 17 आणि पुन्हा 8वी संख्या प्रश्नचिन्ह. आपण पहिल्या सिरीजमध्ये निरीक्षण करू. +3 झालेत, +3 झालेत, +3 झाले, +3 होत जाणारी ही सिरीज आहे. आपण दुसऱ्या सिरीजकडे येऊया. इथल्याच +6 झालेत, +6 झालेत, +6 झालेत, तर किती येतील? 23 येतील. पर्याय 23 आहे का? तर पर्याय 23 आहे. पर्याय क्रमांक 4. 5वा प्रश्न बघूया आजचा. सोपा प्रश्न आहे. 6, 24, 12. 6 नंतर 24 वाढले, 24 नंतर पुन्हा 12 कमी झाले. प्रश्नचिन्ह 18, 8, 24, 0. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता इथं सुद्धा आपण काय करायचं? वाढ इथून वाढ दिसते आणि इथं कमी दिसते. ज्यावेळेस एकदा वाढले आणि एकदा कमी झालं त्यावेळेस त्या पूर्ण सिरीजचं 2 सिरीजमध्ये रूपांतर करायचं. ते कसं? पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या, 7वी संख्या. 6, 12, 18 आणि 24. आणि दुसरी सिरीज कशी होणार? 24 प्रश्नचिन्ह, 8 प्रश्नचिन्ह. आता आपण पहिल्या सिरीजकडे बघूया. +6 झालेत, +6 झालेत पुढची संख्या येण्यासाठी, पुन्हा +6 झालेत पुढची संख्या येण्यासाठी. मग आता आपण खालची सिरीज बघूया. 24 मधून कितीचा फरक? आता इथं 8चा फरक आहे. 8 मधून 0 गेले की इथं 8चा फरक आहे. जर इकडं पण 8चा फरक असेल तर 8 पेक्षा ही संख्या 8 न मोठी म्हणजे 16 असणार आहे. आणि यांच्या दोघातला सुद्धा फरक 8 असणार आहे. 24 मधून 16 गेले की 8 राहिले. म्हणजे 8 वजा 8 वजा 8 वजा 8 ह्या पद्धतीने फरक झाला. म्हणजे इथं किती असणार आहेत? 16. पर्यायात आपल्याला 16 दिसत आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे. आताच्याच पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे स्पष्टीकरण लिहिण्याची सुद्धा गरज नाही तरी पण बघूया. 7, 10, 8, 11, 9, 12 प्रश्नचिन्ह. 7 नंतर 10 वाढले तर पुन्हा कमी झाले. मग वाढ आणि कमी अशा पद्धतीने सिरीज असेल तर त्यामध्ये 2 सिरीज करायच्या. पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या आणि 7वी संख्या. 7, 8, 9 प्रश्नचिन्ह. दुसरी सिरीज आपली कशी होईल बघा. 10, 11, 12. 10 नंतर 11 1 न वाढले, 11 नंतर 12 1 न वाढले. त्याच पद्धतीनं इथं बघा. 7 नंतर 8 1 न वाढ आहे, 8 नंतर 9 1 न वाढ आहे, म्हणजे 9 नंतर 1 न वाढ,
10 असायला पाहिजे, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 10 येणार आहेत. पर्यायामध्ये 10 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहेत. पुढचा 7वा प्रश्न बघूया. इथं सुद्धा 2 सिरीज आहेत. संख्याकडे बघितल्या नजरेनं लक्षात येते बघा. 71, 76, 69, 74, 67, 72 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 77, 65, 80 आणि 76. 71 वरून 76 झाले, वाढलेत, आणि 76 वरून पुन्हा 69 झालेत, कमी झालेत. म्हणजे इथं 2 सिरीज आहेत. या सिरीज 71, 69, 67 आणि ही संख्या लिहून घेऊया. 71, 69, 67 आणि प्रश्नचिन्ह. त्याच पद्धतीनं दुसरी सिरीज आपण लिहून घेऊया. 76, 74, 72. 76, 74, 72. वजा 2 झालेत, वजा 2 झालेत. याच्यापासून येईपर्यंत वजा 2, याच्यापासून इकडे येईपर्यंत वजा 2. त्याच पद्धतीनं इथं बघा वजा 2 झालेत. 71 वजा 2 केले की 69 मिळतात. 69 वजा 2 केले की 67 मिळतात. मग 67 वजा 2 केले की आपल्याला 65 मिळतात, जे की पर्यायामध्ये आपल्याला 2 नंबरला आहे. पर्याय क्रमांक 2 65 हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. आपण 8वा प्रश्न बघूया. बघा 8वा प्रश्न. 3, 11, 38, 102 प्रश्नचिन्ह आणि 443 अशा पद्धतीच्या ह्या संख्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 227, 237, 247, 217 अशा पद्धतीच्या 4 संख्या दिलेल्या आहेत. आता संख्या मालिका वाढत चाललेली आहे. मग उत्तर काढण्यासाठी आपण सुरुवातीला फरक काढतो. इथंही फरक काढून बघूया. 3 आणि 11 यांच्यामधला फरक हा +8 आहे. 11 आणि पुढे 38 आहे, यांच्यातला फरक +27 आहे. 38 आणि 102 यांच्यातला फरक 64 आहे. आता पुढची संख्या आपल्याला माहित नाही. आता आपण थोड्या वेळासाठी या फरकाचं निरीक्षण करू. हा जो 8 आहे, हा जो 27 आहे आणि हा जो 64 आहे, यात एक साधर्म्य आहे, एक सारखा गुणधर्म आहे या तिन्ही संख्येचा. तो कोणता आहे? तर 8 म्हणजे 2चा घन आहे, 27 म्हणजे 3चा घन आहे आणि 64 म्हणजे 4चा घन आहे. मग आता पुढचा फरक आपल्याला 5चा घन. बघा 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन. 5चा घन किती असतो? 125. म्हणजे पुढची संख्या 102 पेक्षा 125 न मोठी असेल. 100 आणि 100 200 झाले आणि 25 आणि 2 227 झाले. आणि पुढचा फरक 6चा घन 216. म्हणजे 227 मध्ये जर 216 अधिक केले, 6 7 13, आजचे गेले 1, 2 आणि 2 4, 443. म्हणजे सिरीज पूर्णपणे परफेक्ट बसते. फरक 2चा घन, फरक 3चा घन, फरक 4चा घन, फरक 5चा घन, फरक 6चा घन. म्हणजे 102 पासून पुढची संख्या ही 5च्या घनाच्या एवढ्या अंतराने वाढलेली असेल आणि 5चा घन या संख्येत अधिक केला की 227 मिळतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. प्रश्न समजून घेऊया. 3.5 याला तर आपण 3.5 म्हणतो. त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 10.5, 10.5, त्याच्यानंतर 14 प्रश्नचिन्ह. आता
इथं लक्षात घ्या, या दोन संख्या मधला फरक हा 3.5 आहे. तो कसा ते बघूया. 7 वजा 7च्या पुढे दशांश चिन्ह नाही, आपण दशांश चिन्ह घ्यायचं आणि शून्य घ्यायचे. वजा 3.5 केले, 10तून 5 गेले, 5 राहिले, हातचे गेले 1. 7 मधून 4 गेले, 3 राहिले. म्हणजे या दोन संख्यातला फरक 3.5 किंवा 3.5 आहे. त्याच पद्धतीने या दोन संख्येतला बघा, 10.5 वजा 7, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि पुढे काही नाही म्हणून शून्य घेतला, 5. 10तनं 7 गेले 3. यातलाही फरक 3.5 आला. पुढचा फरक बघा, 14 वजा 10.5. 0 मधून 5 गेले 5, हातच्या माघारी दिला. 4 मधून 1 गेला 3, 1 मधून 1 गेला 0, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह दिले 3.5. म्हणजे या दोन्हीतला फरक 3.5, या दोन्हीतला फरक 3.5, या दोन्हीतला फरक 3.5. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आणि हे 14, या दोन्हीतला फरक सुद्धा 3.5 असणार आहे. म्हणजे पुढची संख्या या 14 पेक्षा 3.5 न मोठी असेल. 14 अधिक 3.5 केले तर 5 आणि 14 आणि 3 17, 17.5 हे याचं उत्तर असणार आहे, जे आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 10वा. सोपा प्रश्न आहे. प्रश्न वाचतानाच उत्तर लक्षात येते किंवा संख्यावर नजर फिरल्या फिरल्या उत्तर लक्षात येते. प्रश्न असा आहे, 1 3 7 13 21 31 43 प्रश्नचिन्ह. आता या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 55 57 59 आणि 61 हे पर्याय दिलेले आहेत. संख्या मालिकेचं निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येते, संख्या मालिका ही वाढत चाललेल्या संख्यांची आहे. ज्यावेळेस वाढत चाललेल्या संख्या असतात आणि वाढ आपल्या लक्षात येते थोड्या स्वरूपाची असेल तर तिथं फरक काढायचा असतो. मग 1 आणि 3 यांच्यातला फरक आहे +2. 3 आणि 7 यांच्यातला फरक आहे +4. 7 आणि 13 यांच्यातला फरक आहे +6. 13 आणि 21 यांच्यातला फरक आहे +8. 21 आणि 31 यांच्यातला फरक आहे +10. 31 आणि 43 यांच्यातला फरक आहे +12. आता फरकाचं निरीक्षण करा, 2 4 6 8 10 12 म्हणजे पुढचा फरक कितीचा असणार आहे, 14चा. प्रत्येक संख्या या फरकानं पुढे मोठी होत गेली, या फरकानं पुढची संख्या मोठी झाली, म्हणजे 43 पेक्षा 14 मोठी संख्या. 3 आणि 4 7, 4 आणि 1 5, 57. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 57 दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा म्हणजे आजचा 11वा प्रश्न 0.5. हे 0.5 म्हणजे अर्धा असतो. 2 4.5 म्हणजे 4.5. 8 आणि 12.5 किंवा 12.5 म्हणजे 12.5 आणि पुढे प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 17 16 16.5 आणि 18 असे पर्याय दिले आहेत. या संख्या वाढत चाललेत, यातला फरक जर आपण काढला तर आपल्याला पुढची संख्या मिळेल. आता तोंडी उत्तर कसं येते बघा, अर्धा आणि 2 म्हणजे यांच्यात 1.5 वाढलाय. 1.5ला आपण 1/5 असं लिहितो किंवा 1.5 लिहितो. पुन्हा 2 आणि 4.5
यांच्यात 2.5 म्हणजेच अडीचचं अंतर आहे किंवा फरक आहे. पुढे बघा 4.5 ते 8, 4.5 ते 8, 5 ते 8 3 होतात आणि 4.5 ते 5 अर्धा, म्हणजे पुढचं अंतर सुद्धा 3.5 आहे, 3.5 आहे. आणि 8 पासून 12 पर्यंत 4 होतात आणि पुन्हा पुन्हा अर्धे म्हणजे 4.5. या पद्धतीनं पहिला फरक आपला 1.5, दुसरा फरक आपला 2.5, तिसरा फरक आपला, चौथा फरक आपला, म्हणजे पुढचा फरक आपला 5.5 असणार आहे. 12.5 अधिक 5.5. आता हे 12 पूर्ण आणि हे 5 पूर्ण, 12 पूर्ण आणि 5 पूर्ण, हे झाले 17. पण हा अर्धा झाले 18. पर्यायामध्ये 18 आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. परत एकदा बघा, या प्रश्नाचं उत्तर 18 आहे. पण परत एकदा बघा, जर वजाबाकी केली आहे दशांश अपूर्णांकांची तरी उत्तर ह्याच पद्धतीने येणार आहे. आपण डायरेक्ट वजाबाकी लिहिली. वजाबाकी म्हणजे कसं, या दोन संख्येतला अंतर काढण्यासाठी 2च्या पुढे दशांश चिन्ह लिहून 0 लिहिलं आणि पहिली संख्या वजा केली 0.5, वजाबाकी आली 1.5. म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या एवढ्यानं मोठी आहे. त्याच पद्धतीनं 4.5 वजा 2. 5ला 5 राहिले, 2.5. इथं 2.5 उत्तर आलं. पुढे बघा 8.0 वजा 4.5 केले, 0 मधून 5 गेले, 5 राहिले, हातच्या माघार दिला, 3.5 आले. पुन्हा 12.5 वजा 8.0 केले, 5.4. म्हणजे या 8 पेक्षा ही संख्या एवढ्यानं मोठी आहे. म्हणजे पुढची संख्या 5.5 न मोठी असणार आहे. कशापेक्षा? या 12 पेक्षा. म्हणून या दोन्हीची बेरीज केली, 12.5 आणि 5.5. उत्तर किती येते? 5 आणि 5 10, हातची गेली 1, 6 आणि 2 8, 18. 18.0 म्हणजेच 18, जे की पर्यायामध्ये आपल्याला 4 नंबरला दिसत आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पुढचा सुद्धा सोपा आहे. 3, 6, 18, 21, 63, 66 आणि प्रश्नचिन्ह. आपण काल जी गुगल फॉर्मच्या मदतीने प्रश्नपत्रिका दिली होती त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना 40 पैकी 38 मार्क आहेत. त्यांचे पेपर्स म्हणजे प्रश्नपत्रिका जे मला उत्तरं मिळतात त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे. कसा चुकलाय ते आपण बघूया. उत्तर कसं येतं तेही बघूया. पहिली संख्या आणि दुसरी संख्या याच्यामध्ये आपल्याला 3ला 2 न गुणलेलं दिसेल, 6 मिळतात. पुन्हा या 6ला 3 न गुणलं की आपल्याला पुढची तिसरी संख्या मिळते 18. आता इथं 2 न गुणलं होतं, इथं 3 न गुणलं होतं. या उत्तराला पुन्हा म्हणजे या उत्तराला आता 4 न गुणावं लागेल. पुढे 72 नाही, म्हणजे आपण हा केलेला विचार चुकीचा आहे. मग बरोबर कसा येईल बघूया. या पहिल्या संख्येमध्ये आपण +3 केले तर आपल्याला दुसरी संख्या मिळते. या दुसऱ्या संख्येला आपण -3 केले तर आपल्याला तिसरी संख्या मिळते. या तिसऱ्या संख्येला आपण +3 केले तर आपल्याला पुढची चौथी संख्या 21 मिळते. या 21ला -3 केले तर आपल्याला पुढची 5वी संख्या मिळते. आता येतं निरीक्षण करा. एकदा +3 केलेत, एकदा -3 केलेत, एकदा +3 केलेत, एकदा -3 केलेत. आता 63 नंतर +3 केले तर आपल्याला पुढची 66 संख्या मिळाली. इथं गुणले झालं तर
इथं अधिक झालं. आता या 66ला आपल्याला गुणले 3 करावे लागेल. 6×18 हाचे गेले 1, 6×18 आणि 19, 198. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर होतं. पुढचा 13वा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे. पर्याय सगळ्या ऋण संख्या आहेत. 15, 14, 12, 9, 5, 0 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी -11, -15, -6 आणि -7 असे पर्याय दिले आहेत. संख्या मालिका वाचताना 15 पासून 14 कमी झाले, 14 पासून 12 कमी झालेत, 12 पासून 9 कमी झालेत, 9 पासून 5 कमी झालेत, 5 पासून 0 कमी झालेत. कमी होणारी संख्या आपण फरक बघूया आणि उत्तर काढूया. 15 आणि 14 यांच्यामधला फरक 1 आहे. 14 आणि 12 यांच्यामधला फरक 2 आहे. 12 आणि 9 यांच्यामधला फरक 3 आहे. 9 आणि 5 यांच्यामधला फरक 4 आहे. 5 आणि 0 यांच्यामधला फरक 5 आहे. बघा फरक 1, 2, 3, 4, 5. थोडक्यात काय, 15 पेक्षा 1 न लहान संख्या इथं आली, 14 पेक्षा 2 न लहान संख्या इथं आली, 2 इथं पुन्हा 3 न लहान संख्या आली, इथं पुन्हा 4 न संख्या लहान आली, इथं 5 पेक्षा 5 न लहान संख्या आली. म्हणजे 0 पेक्षा 6 न लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. आणि 0 पेक्षा 6 न लहान संख्या म्हणजे -6 असते. संख्या रेषेवर आपण ज्या संख्या पाहतो, संख्या रेषेवर A0 इकडे 1, 2, 3, 4, 5 आणि इकडे -1, 1, -2 या पद्धतीने संख्या असतात. त्यामुळं या 0 पेक्षा 6 न लहान संख्या ही -6 असणार आहे. आणि मग पर्यायात आपल्याला -6 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. संख्या वाचूया. 15, 23, 31, 39, प्रश्नचिन्ह 54, 61. पहिल्या संख्येपासून दुसऱ्या संख्येपर्यंत वाढले, दुसऱ्या संख्येपासून तिसऱ्या संख्येपर्यंत वाढले, चौथ्या संख्येत वाढ असणार, इथून इथपर्यंत वाढले. म्हणजे यातली वाढ शोधून काढूया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. आणि उत्तर आपल्याला शोधायच्या कुठनं दिलेल्या 4 पर्यायामध्ये. पर्याय कोणते आहेत? 47, 46, 44, 45. आता 15 आणि 23 यांच्यातला फरक 8 आहे. 23 आणि 31 यांच्यातला फरक 8 आहे. 31 आणि 39 यांच्यातला फरक 8 आहे. 39 आणि कोण यांच्यातला फरक 8 आहे. तर 39 मध्ये जर 8 अधिक केले तर 47 मिळतात. पुन्हा 47 आणि पुढची संख्या जी 54 आहे, त्यातला फरक 8चा असायला पाहिजे, परंतु 8चा होत नाही. इथं काहीतरी घोळ होतोय. मग आपलं उत्तर चुकतंय का? तर उत्तर चुकतंय. या पद्धतीने गेल्यानंतर 47 मध्ये जर 8 अधिक केले तर 55 येतात, परंतु इथे 54 दिलेत. मग आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने उत्तर निघतंय का बघूया. 15, 23, 31, 47 इथं 55 पाहिजे होतं, परंतु नाही. म्हणजे आपण हे केलेलं थोडंसं चुकलंय. आता पुन्हा एकदा उत्तराकडे जाऊया. इथं 2 सिरीज करून बघूया आपण. 2 सिरीज करायच्या म्हटलं, पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या आणि 7वी संख्या. 15, 31, प्रश्नचिन्ह आणि पुढची 61 संख्या. दुसरी सिरीज करूया आपण. दुसरी सिरीज होईल आपली 23, 39, 54. 23, 39, 54. तर यात
16चा फरक आहे आणि यात 15चा फरक आहे. 1 फरक कमी झाला. समजा याच्या पुढची संख्या विचारली असती तर 14च्या फरकानं ती वाढलेली असती, म्हणजे ती 68 असती कदाचित, परंतु आपल्याला ती विचारली नाही. आपल्याला इथं बघायचं आहे. या दोन्हीमध्ये 16चा फरक आहे. पुढचा फरक आपण 15चा घेतला तर आपल्याला 46 मिळतील आणि 46 पासून पुढची संख्या पुन्हा 15च्या फरकानं आहे. मग इथली संख्या आपण जर 16च्या फरकाने घेतली तर काय होईल बघूया. तर 47 होतील. इथली संख्या 16च्या फरकानं, इथली संख्या 16च्या फरकानं, परंतु इथं 47 जर घेतले तर आपल्याला पुढे 47 अधिक 14 म्हणजे 14चा फरक दिसतोय. 16चा 14चा परत 16चा परत 15चा, म्हणजे आणखीनही आपलं उत्तर चुकतंय. मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पुन्हा एकदा पहिल्या पद्धतीने जाऊया आणि उत्तर काढूया. बघा, 15 आणि 23 यांच्यामध्ये 8चा फरक आहे. 23 आणि 31 यांच्यामध्ये 8चा फरक आहे. 31 आणि 39 यांच्यामध्ये 8चा फरक आहे. 39 आणि इथून पुढे 8चा फरक असेल तर 47 असतील, परंतु 47 मध्ये आणि 54 मध्ये 7चा फरक आहे. 54 आणि 61 यांच्यामध्ये 7चा फरक आहे. म्हणजे पहिल्या 3 संख्या ह्या 8-8च्या फरकाच्या असं म्हटलं तर चौथ्यापासून पुढच्या संख्येला आपल्याला 8चा फरक धरून 47 मिळेल आणि तिथून पुढचा फरक 7-7चा या पद्धतीने सिरीज असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे. 5, 13, 29, 61, 125 प्रश्नचिन्ह. आता संख्या वाढत चाललेल्या दिसत आहेत आणि मग या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला दिलेल्या पर्याय 253, 196, 245 आणि 145 यांच्यामधून शोधायचे आहे. त्यासाठी आपण प्रथम फरक काढूया. 5 आणि 13 यात 8चा फरक आहे. 13 आणि 29 यांच्यामध्ये 16चा फरक आहे. 29 आणि 61 यांच्यामध्ये 32चा फरक आहे. 61 आणि 125 यांच्यामध्ये 64चा फरक आहे. आता फरकाकडनं जर टाकूया 8, 16, 32, 64. 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32, 32ची दुप्पट 64. म्हणजे पुढचा फरक या 64ची दुप्पट 128 असणार आहे. म्हणजे इथं येणारी संख्या या 125 पेक्षा 128 न मोठी असणार आहे. 125 अधिक 128, 100 आणि 100 हे 200 झाले. इथलं 25 आणि यातलं 25 50 झाले. 250, पण यातले 3 राहिले ते 3 घेतले तर 253 होतात. आणि मग 253 आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो. ही बेरीज तोंडी कशी केली बघा परत एकदा. इथं 125 आहेत, इथं 128. हे 100 आणि 100 200 झाले. यातले 25 आणि यातले 25 50 झाले. परंतु यात 3 राहिलेत ते 3 50च्या पुढे घेतले. म्हणजे 100 आणि 100 200, 25 आणि 25 50 आणि राहिले 3. अशा पद्धतीनं तोंडी बेरीज झाली 253. पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे. फक्त नजरेचा खेळ आहे. 13, 10 प्रश्नचिन्ह 100, 1003, 1000, 10003 अशा पद्धती सिरीज आहे. काय आहे बघा,
यात 2 सिरीज म्हणून आपण उत्तर काढू शकतो, 1 सिरीज म्हणून उत्तर काढू शकतो. कसं? 2 संख्याचं निरीक्षण करा. 13 यातनं पहिल्या संख्येतून 3 वजा केले, दुसरी संख्या मिळाली. आता तिसऱ्या संख्येत जर आपण 103 धरले, त्यातनं 3 वजा केले तर आपल्याला 100 मिळत आहेत. पुन्हा चौथी संख्या 1003 यातनं 3 कमी केले तर 1000 मिळत आहेत. पुढची संख्या बघा 10003 आहे, म्हणजे त्याच्या पुढची संख्या 10000 असणार आहे. या पद्धतीनं प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या कोणती असायला पाहिजे? तर 103 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. किंवा या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण 2 सिरीज वेगळ्या वेगळ्या करू. कशा सिरीज वेगळ्या करायच्या बघा. एक सिरीज 13 ने सुरू होणारी आणि एक सिरीज 10 ने सुरू होणारी. 13 ने सुरू होणाऱ्या सिरीजला इथं प्रश्नचिन्ह जागा सोडू. पुढे बघा 1003 आणि पुन्हा बघा 10003. काय केले? इथं मध्ये 1 शून्य वाढवला, इथं 2 शून्य वाढवलेत, इथं 3 शून्य वाढवलेत, म्हणजे इथं मध्ये 1 शून्य वाढून 103 येतील. पुढे 10 ची सिरीज बघा. 10 100 1000 100 1000. समजा पुढची विचारली असतील तर त्याच्या पुढे 10000 झाले असते. अशा पद्धतीने पुढचा 17वा प्रश्न बघूया. काल प्रश्नपत्रिका सोडवताना ज्यावेळेस मी त्याचे रिव्ह्यू बघत होतो, पोरांची उत्तरं बघत होतो आलेली ऑनलाईनमध्ये, त्यावेळेस बऱ्याच मुलांचे 40 पैकी 38 किंवा 40 पैकी 36 मार्क होते. त्यांचे जे 2 प्रश्न चुकले होते किंवा 1 प्रश्न चुकला होता, त्याच्यामध्ये हा एक प्रश्न होता. प्रश्न खूप सोपा आणि साधा होता, परंतु आपल्याला नवीन काय ते दिसलं की आपण गोंधळून जातो. या प्रश्नामध्ये थोडंसं बदल करून नवीन विचारलं होतं. इथं सिरीज कशी दिली होती? 7 आणि 2 त्यांच्या पुढे 59 दिलं होतं. 5 आणि 3 त्यांच्या पुढे 28 दिलं होतं. 9 आणि 1 त्यांच्या पुढे 810 दिलं होतं. 2 आणि 1 त्यांच्या पुढे 13 दिलं होतं. मग 5 आणि 10 यांच्या पुढे काय येईल असं विचारलं होतं. संख्यांचं निरीक्षण केलं आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय 19, 9, 20 आणि 239 दिले होते. आता आपण यांचं निरीक्षण करू. बघा, या 7 आणि या 2 ची वजाबाकी करू आपण पहिल्यांदा. 7 मधून 2 गेले, किती आले? 5 आले. या 2 अंकांची बेरीज करू. 7 अधिक 2 किती आले? 9. आणि हीच संख्या पुढे 59 म्हणून दिली आहे. पहिल्यांदा वजाबाकी केली, पुन्हा बेरीज केली. चला पुढे बघा. 5 आणि 3 या संख्या दिलेत. यांची पहिल्यांदा वजाबाकी केली, 2 आली. पुन्हा यांचीच बेरीज केली, 8 आली. आणि मग या अंकाचा वापर करून एक संख्या बनवली 28, जी इथं दिलेली आहे. त्याच पद्धतीनं 91चं पण केलं बघा. 9 वजा 1 बरोबर 8 आणि 9 अधिक 1 बरोबर 10. म्हणून पुढची संख्या दिली होती 810, जी इथं दिसते. त्याच पद्धतीनं याचं जर केलं 5 वजा 4 1, 5 अधिक 4 9, आणि मग या दोन्हीचा वापर करून 19 ही संख्या तयार होईल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 19 हे अचूक उत्तर होतं. पुढचा प्रश्न बघूया. चोवीस 35 20 31 16 27 प्रश्नचिन्ह. 2 संख्या घ्यायच्यात या ठिकाणी आणि या ठिकाणी. 24 नंतर 35 वाढ आहे आणि 35 नंतर 20 कमी आहे. अशा वेळेस 2 सिरीज घ्यायच्या. पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या, 7वी संख्या. म्हणजे पहिल्या संख्येपासून तयार होणाऱ्या सिरीजमध्ये उत्तरातली पहिली संख्या असणार आहे. बघूया. 24 20 16 आणि प्रश्नचिन्ह. दुसरी सिरीज अशी तयार होईल. 35 31 27 आणि प्रश्नचिन्ह. आता बघा,
या दोन संख्याचं निरीक्षण केलं तर 24 पासून 20 वजा 4 झालेत, 20 पासून 16 वजा 4 झालेत, म्हणजे पुढची संख्या 16 पासून वजा 4 होणार आहे, म्हणजे ती किती असणार आहे? 12 असणार आहे. 24 न सुरू होणाऱ्या सिरीजची संख्या इथं पहिल्यांदा येणार, म्हणजे पहिल्यांदा 12 असणार आहे. दुसऱ्या सिरीजचं निरीक्षण करा. 35 31 वजा 4 झालेत, 31 27 वजा 4 झालेत, 27 वजा 4 23, म्हणजे 12 पहिल्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी 23. 12 आणि 23 आपल्याला कुठे दिसतंय? पहिल्या पर्यायात दिसतंय, आणि म्हणून या प्रश्नाचा उत्तर अचूक पर्याय क्रमांक 1. पुढे बघा 19 नंबरचा प्रश्न. दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपातील हा प्रश्न आहे. 2 3.5 किंवा 3.5 पुन्हा 5 पुन्हा 6.5 पुन्हा 8 आणि पुन्हा प्रश्नचिन्ह. आता समजा आपल्याकडे वेळ कमी आहे असं गृहीत धरा, आणि हा प्रश्न आपल्याला दांडी मारायची, ढगात गोळी मारायची आहे. प्रत्येक दुसरी संख्या ही दशांश चिन्हयुक्त आहे, म्हणजे हे 2 सोडून या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे, ही आपली दिशा असायला पाहिजे. परंतु अचूक उत्तर काढण्यासाठी आपण संख्यांचं निरीक्षण केलं तर संख्या वाढत चालली. 2 आणि 3.5 यांच्यामधला फरक 1.5 किंवा 1.5 एवढा आहे. 3.5 आणि 5 यांच्यातला फरक 1.5च आहे. 5 आणि 6.5 यांच्यातला फरक सुद्धा 1.5च आहे, आणि 6.5 आणि 8 यांच्यातला फरक सुद्धा 1.5च आहे. म्हणजे पुढची संख्या या 8 पेक्षा 1.5 न मोठी. 8 अधिक 1.5 8 आणि 1 9 आणि हे 0.5 म्हणजे 9.5 ही पुढची संख्या असणार आहे. आपण अचूक उत्तर मारायचं म्हटलं तर ह्या दोन्हीपैकी मारायचं ठरलं होतं, आणि ह्या दोन्हीपैकीच उत्तर आलं. बघा म्हणजे ढगात गोळी मारताना या दोन्हीपैकी उत्तर शोधायचं ठरलं होतं, आणि उत्तर ह्या दोन्हीपैकीच आलं. आजचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. 26 22 20 16 14 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीच्या या संख्यांची मालिका आहे. 26 नंतर 22 कमी झालेत, 22 नंतर 20 कमी झालेत, 20 नंतर 16 कमी झालेत, 16 नंतर 14 कमी झालेत, 14 नंतर कमी होणारी संख्या, पण निश्चित किती कमी होणारी संख्या हे शोधायचं आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 4 पर्याय उपलब्ध आहेत: 8 4 12 आणि 10. आता संख्या कमी होत चालत म्हणून फरक बघूया. 26 आणि 22 यांच्यातला फरक 4 आहे. 22 आणि 20 यांच्यातला फरक 2 आहे. 20 आणि 16 यांच्यातला फरक 4 आहे. 16 आणि 14 यांच्यातला फरक 2 आहे. फरकाचं निरीक्षण करा. 4 2 4 2 म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे? 4चा. संख्या कमी होत चालेल, फरकावेळा कमी होत चालेल, म्हणजे 14 पेक्षा 4 न कमी 10. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 10 हे असणार आहे. अशा पद्धतीनं आजचे हे 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या स्पर्धा परीक्षेची 4थी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS, पोलीस भरती किंवा शिक्षक भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक अशा विविध परीक्षासाठी जिथं बुद्धिमत्ता घटक आहे त्या सर्व परीक्षेला हे उपयुक्त पडणार आहे. धन्यवाद.